नमस्कार बांधकाम मित्रांनो, मी अविनाश आणि आज तुम्ही फॉर्म भरला आहे तर तुम्हाला बांधकाम कामगार योजनेवर या साईटवरून ₹1 पेमेंट कसे करायचे आहे ते या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण सांगणार आहे. तर तुम्हाला आपला स्टेटस चेक करून तो ॲक्टिव्ह आहे का हे आधी पाहायचे आहे. त्यानंतर ₹1 पेमेंट करायचे आहे आणि पेमेंट पावती डाउनलोड करून तुमच्याकडे ठेवायची आहे. तर तुम्ही पेमेंट करायचे असेल तर या 5 स्टेप्सनुसार तुमचे पेमेंट करू शकता. त्यानंतर तुम्हाला तुमच्यासोबत आधार नंबर, मोबाईल नंबर, त्यानंतर येणारा OTPचा मोबाईल नंबर, तुमच्यासोबत ॲप्लिकेशन स्टेटस ॲक्सेप्ट लागेल. त्यानंतर तुम्हाला हे पेमेंट करायचे आहे. त्याआधी आपण चेक करूया की तुमचे ॲप्लिकेशन स्टेटस ॲक्टिव्ह आहे का ते चेक करूया. त्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र इमारत बांधकाम या वेबसाईटवरती येऊन बेनिफिशरी स्टेटस चेक करा यावरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल व तुम्हाला इथे तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. त्यानंतर करंटली युज्ड मोबाईल नंबर तुम्हाला तिथे टाकून OTP येण्यासाठी दाबायचे आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईलवरती OTP येईल. तो OTP येथे व्हॅलिडेट OTP असा टाकून व्हॅलिडेट OTPवरती क्लिक करायचे आहे. व्हॅलिडेट OTP क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असं एक पेज ओपन होईल. त्यानंतर तुम्हाला इथे तुम्ही पाहू शकता ॲप्लिकेशन स्टेटस ॲक्टिव्ह आहे ॲक्टिव्ह आहे, परंतु रजिस्ट्रेशन स्टेटस हे एरियामध्ये दाखवत आहे. यासाठी तुम्हाला ₹1 पेमेंट हे करून घ्यायचे आहे. तर तुम्ही ₹1 पेमेंट करून घेण्यासाठी अशा प्रकारच्या पेजवरील खाली स्क्रोल करायचे आहे. खाली स्क्रोल करीत गेल्याच्या नंतर तुम्ही इथे पाहू शकता पेमेंट डिटेल्स ह्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचे आहे. त्यानंतर पेजवर लोडिंग होऊन त्यानंतर पेमेंट लिंक हे तुमच्यासमोर शो होईल. पेमेंट लिंक शो झाल्याच्यानंतर तुम्हाला पेमेंट लिंक यावरती क्लिक करायचे आहे. यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर पुन्हा टाकायचा आहे आणि करंटली युज्ड मोबाईल नंबर टाकून सेंड OTP यावरती क्लिक करायचे आहे. नंतर तुम्हाला जो तुमच्या मोबाईलवरती OTP येईल तो OTP या कॉलममध्ये टाकून व्हॅलिडेट OTP यावरती पुन्हा क्लिक करायचे आहे. व्हॅलिडेट OTPवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता तुमच्यासमोर ₹1 पेमेंट असे करा म्हणून मेक रजिस्ट्रेशन पेमेंट तुमच्यासमोर ऑप्शन येईल. त्यानंतर तुम्हाला त्यावरती क्लिक करायचे आहे. क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर असं एक पेज ओपन होईल. त्यासाठी तुम्ही इथे डेबिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंग UPI यावरती अनेक प्रकारच्या ऑप्शनने तुम्ही पेमेंट करू शकता. त्यामध्ये आपण QR कोड हे निवडू आणि पुढे सेंड युअर QR यावरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर मेक पेमेंट फॉर ₹1 असं हे तुमच्यासमोर ऑप्शन आल्याच्यानंतर तुम्ही तिथे ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमच्यासमोर एक QR कोड शो होईल. तो हा QR कोड स्कॅन करून तुम्ही तुमचे ₹1 पेमेंट करून घ्यायचे आहे. त्यानंतर अशा प्रकारचे पेमेंट डिटेल्स म्हणजे तुमचे वर्कर नेम, वर्कर आधार नंबर, वर्कर मोबाईल नंबर असा तुमच्यासमोर एक पेज शो होईल. युअर फॉर्म इज ॲक्टिव्ह असे तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल. त्यानंतर तुम्हाला एकदा बॅक यायचे आहे. बॅक आल्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता तुमचे ॲप्लिकेशन स्टेटस हे पहिल्यांदाच ॲक्सेप्ट होते. तर आता रजिस्ट्रेशन स्टेटस हे ॲक्टिव्ह झालेले तुम्हाला इथे दिसून येईल. त्यामुळे तुम्हाला काय होईल की तुमचे जे बांधकाम कामगार योजनेतील क्लेम्स अडकलेले असतील किंवा दिवाळी बोनसचे पैसे तुमचे अडकलेले असतील तर तुम्हाला ते पैसे लवकरात लवकर मिळून जातील. तर मित्रांनो, तुम्ही पेमेंट केलेली प्रिंट रिसिप्ट घ्यायची असेल तर तुम्हाला खाली स्क्रोल करून प्रिंट कॅश रिसिप्ट यावरती क्लिक करून तुम्ही ती डाउनलोड करून घेऊ शकता किंवा प्रिंट काढून घेऊ शकता. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढेच. भेटू अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्हाला काही समस्या येत असतील तर त्या समस्यांचे निराकरण नक्कीच आपल्या चॅनलवरती होईल. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि या व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये एक तुमचा जो प्रॉब्लेम असेल त्याची एक कमेंट सोडून जा. म्हणजेच त्या कमेंटवर आम्ही नवीन व्हिडिओ बनवू शकू. भेटू अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.